सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत। कांद्याला सध्या केवळ 500 ते 700 रुपये इतकाच दर मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे। लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी संतप्त झाले असून सरकारकडे नाराजी व्यक्त करत आहेत। वाढत्या उन्हाचा परिणाम आणि बाजारातली परिस्थिती यामुळे कांद्याच्या दरांवर मोठा परिणाम झाला। अनिकेत गायकवाड आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अनिकेत, प्रश्न सर, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक जी आहे ती कमी असली तरी देखील जो भाव आहे तो शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात मिळत असल्याचं चित्र दिसतंय। मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते नाराज झाल्याचं चित्र दिसते, कारण शेतकऱ्यांकडून जे आहे ते साधारणतः 2000 रुपये ते 2500 रुपये इतका भाव अपेक्षित होता। मात्र सोलापूर बाजार समितीमध्ये जे आहे ते केवळ 500 ते 700 रुपये इतका भाव जो आहे तो कांद्याला मिळत आहे। दुसरीकडे जो लहान कांदा आहे त्याला देखील 300 ते 200 रुपये इतका भाव मिळत आहे। त्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो मेटाकुटीला आल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं भाव कमी होतात, मात्र आवक कमी असल्यानं देखील सोलापूर बाजार समितीमध्ये जे आहे ते कांद्याला भाव जो आहे तो अल्प प्रमाणात येत असल्यानं शेतकरी राजा कुठेतरी सरकारवरती जो कांद्याला जो आहे तो हमी भाव मिळावा अशीच मागणी जी आहे ती शेतकरी वर्गातून केली जाते। त्यामुळं जो लागवडीसाठी येणारा खर्च असेल तो देखील निघत नसल्या आपण अपेक्षा बाळगूया की यावरनं मार्ग निघेल आणि मुख्य म्हणजे युद्ध संपेल आणि पुन्हा जग नेहमीच्या आपल्या ट्रॅकवरती, आपल्या रुळावरती परत येईल। धन्यवाद।